दोन सुद्धा तीन सुद्धा आहेत. माझा स्टाफ आहे. मी लोकांचे आभार मानण्याकरता घराच्या बाहेर आम्ही सगळे उमेदवार फिरतो आणि त्याला आमदाराचा भाई चौकलीचा मुलगा आमच्या घरात येऊन मुलांना धमक्या देऊन आणि गाड्यांच्या काचा फोडून माझ्या घराच्या काचा दगडफेक केलेला आहे. त्याच्यावरती आमदाराने रेड मारलेला आहे. पोलीस पण त्यांचा होता त्यांनी रिव्हॉल्वर दाखवले, छातीवर रिव्हॉल्वर ठेवले. माझ्या दोन मुलांना आता दुसरीच्या माझ्या कार्यकर्ते आहेत त्याच्यावर चाकूचा हल्ला केलेला आहे. ते आता सिरियस आहेत आणि हे जो ढोकळे आहे जो सिनियर आहे तो मला लाड्यागुड्या लावतो, तुम्ही इथे आमच्यावर लाठीचार्ज करतो. बेशर्मासारखा माणूस माझे प्रचाराचा काल फक्त फटाकडी फोडत होतो तर त्याला ती लाज वाटली, परंतु आज तिकडे जाऊन त्यांच्याशी गोडगोड बोलून मी आम्ही सांगतो त्याला हाकलून लावा तिकडनं, ते आमच्यावर लाठीचार्ज करतो. कुठेतरी पोलीस कुठेतरी 100% हा ढगे विकलेला माणूस आहे. आता सुद्धा तो दारू पिऊन आलेला इकडे आणि आमच्यावरती लाठीचार्ज करायचा प्रयत्न करतो आणि जाऊन तिथे तिळगुळ खातोय, गोडगोड बोलतोय. आमच्या मुलांचा जीव नाही आहे का? अरे प्रशासन जर तुम्हाला नसेल वाटत असेल ना सोडून द्या, गोळ्या डायरेक्ट घालायला आम्ही तयार आहोत. हे अशा हिजड्याची जिंदगी आम्हाला जगायची नाहीये. तुम्हाला हार पसंत नसेल होत ना तर जाऊन सांगा मान्य मोदी साहेबांना की आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले जेवढे कोणी बीजेपीचे वर्कर आहेत त्यांना हार पसंत नाहीयेत म्हणून त्यांना हिजडे तरी म्हणून टाका.